आजकाल आम्ही पुष्कळदा न्यूजवर पाहतो खूप यंगस्टर्स जे आहेत 40शीतले लोक हे हार्ट फेलियर किंवा हार्ट अटॅकनी कधी न्यूज येते की कोणी हार्ट अटॅकमुळे नाही राहिलं. वाय डू यू थिंक दिस इज अ ट्रेंड इन सो मेनी यंगस्टर्स टुडे? डज फूड प्ले अ मेजर रोल, इवन मेजर देन stress as a component for health of your heart? पॅकेट फूड, डेअरी प्रॉडक्ट्स, मिल्क अँड डेअरी प्रॉडक्ट्स मीन्स जे रॉ आपण खाऊ नाही शकत. इन सिम्पल लँग्वेज मध्ये ज्या गोष्टी आपण रॉ कच्च्या खाऊ नाही शकत त्या आपल्या बॉडीसाठी हार्मफुल आहे. मोस्ट ऑफ द टाइम आजकाल मी ऐकतो एन्जिओप्लास्टी झाली आणि ते इतकं लवकर असतं आणि विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू कार्डिओलॉजिस्ट ते त्या क्षणाला इतकं घाबरवतात की इफ यू डोंट डू एन्जिओप्लास्टी इन नेक्स्ट few minutes or few hours, you might not be able to walk back home. All right. So let's begin today's podcast. This is podcast number 3. With me is Dr. Rajesh Dhomne. Let's hear it from Dr. Rajesh. Rajesh, could you introduce yourself to all my audience today? हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ डॉक्टर ब्रजेश ढोमने. बेसिकली मी महाराष्ट्राचा आहे. मी भंडाऱ्याला बॉर्न अँड ब्रॉटअप आहे. अँड आय एम हिअर इन बँगलोर फ्रॉम 2016 ॲज अ हार्ट स्पेशलिस्ट अँड डायबिटीज एक्सपर्टाईज. कॉर्श्युअर हेल्थ क्लिनिक आणि डायग्नोस्टिक्स हे माझं जे व्हेंचर आहे, जे क्लिनिक आहे ते व्हाईटफील्डला स्थित आहे आणि तिथे मी माझी डायबिटॉलॉजी आणि कार्डिओलॉजीची प्रॅक्टिस ॲज वेल एज सर्व्हिस देतो आहे. I am doing my practice since my completion of MBBS, like 22 years of practice is over, and now for our clinic also, fortunately या जानेवारीला 5 वर्ष पूर्ण झाले. मी डॉक्टरांना मागच्या 5 वर्षापासून ओळखतो. He has become family doctors to lot many Marathi families in Bangalore. My first question to you, doctor, way back आमच्या म्हणजे मे बी आजच्या 20-30 वर्षाआधी एक फॅमिली डॉक्टर हा कॉन्सेप्ट होता. पण हा कॉन्सेप्ट आता हळूहळू दिसत नाही, स्पेशली मेट्रो सिटीजमध्ये. डू यू थिंक की फॅमिली डॉक्टर असणं आजच्या लाईफस्टाईलमध्ये किंवा आजच्या फॅमिली स्ट्रक्चरमध्ये उपयोगाचं आहे? आणि उपयोगाचं असलं तरी पॉसिबल आहे का? कारण सगळ्या फॅमिलीज ह्या आजकाल न्यूक्लिअर आहेत. आई वडील दुसरीकडे राहतात, मुलं दुसरीकडे राहतात. So is it even possible to have a family doctor? बेसिकली फॅमिली डॉक्टर ही कन्सेप्ट आपल्या मेडिकल फील्डमध्ये नॉट नाऊ ओनली, फार प्राचीन काळापासून आहे. किंवा आपण वैद्य म्हणायचो त्यांना. आणि जे वैद्य राहायचे ते बेसिकली एक कम्युनिटी ची म्हणजे त्यांची जी कम्युनिटी आहे जिथे ते स्थायिक आहे, जिथे राहतात त्या सर्वांची ती आपली जवळपास त्यांना ट्रीटमेंट द्यायचे, त्यांची व्यवस्थित मार्गदर्शन त्यांना करायचे. हळूहळू आपण जर त्या युगातनं विचार केला तर ॲट दॅट टाइम इट वॉज कम्युनिटी डॉक्टर. पूर्ण एका स्पेसिफिक कम्युनिटीचे डॉक्टर राहायचे ते. हळूहळू मग ती कन्सेप्ट जी इव्हॉल्व्ह होत राहिली. त्यानंतर मग फॅमिली डॉक्टर म्हणून कन्सेप्ट आली, जी आपण आपल्या मॉडर्न लाईफमध्ये पाहायचो. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा एकच आपले फॅमिली डॉक्टर राहायचे, कारण त्यांना आपली पूर्ण हिस्ट्री माहीत राहायची. त्या हिस्ट्रीनुसार आपल्याला कोणत्या मेडिसिन चालतील, कोणत्या लागतील, काय लागतील, सोबत काही समजा काही असे निदान राहिले जे नवीन कोणी डॉक्टर कळू नाही शकणार ते त्यांना कळायचे. तर अशा काही कन्सेप्ट आणि अशा काही मेडिसिन्स ते असे द्यायचे ज्या मिनिमम मेडिसिन आणि जास्तीत जास्त बेनिफिट. ती मेन कन्सेप्ट होती त्यावेळेस फॅमिली डॉक्टर्स म्हणून. हळूहळू काय झालं की मग जसं तुम्ही सांगितलं की फॅमिली स्प्लिट झाल्या. म्हणजे गावातनं शहरीकरण झाले. खूप सारे जे कामासाठी बाहेर आले, शहरात आले, तिथे स्थायिक झाले. त्यानंतर त्या न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये कन्व्हर्ट झाल्या. अशा वेळेस सेम फॅमिली डॉक्टरची सर्व्हिस घेणं कदाचित एक साधारणतः 5-10 वर्षांपूर्वी तरी अवेलेबल तेवढं नव्हतं, किंवा काहीच म्हणजे जेवढं डिजिटल युग तेवढं जास्त कन्सेप्ट नव्हतं. त्यामुळे तेव्हापासून मग फॅमिली डॉक्टर जे आपण म्हणतो ते कन्सेप्ट थोडीशी स्प्लिट झाली आणि त्याला आपण कम्युनिटी डॉक्टर किंवा एक असं पर्सनल डॉक्टर किंवा मग आता रादर दॅन दॅट ऑनलाईन डॉक्टर, तुझे कम्फर्टेबल जी मेथड आहे ती इव्हॅल्युएशन झालेली आहे. सो आपण जर चाललोय तर इट इज लाईक जर्नी, आणि त्या जर्नीमध्ये वी आर जस्ट गोईंग ऑन अ बोट. तर त्याप्रमाणे आय थिंक जग चाललेलं आहे. ट्रू. आणि जे फॅमिली डॉक्टरचा जो कन्सेप्ट होता, जसं तुम्ही सांगितलं की आधी
फॅमिली हिस्ट्री त्या डॉक्टरला माहिती असायची. आजकाल मला वाटतं भरपूर गोष्टी टेक्नॉलॉजी थ्रू तुमचे पास्ट डिसीजेस म्हणा किंवा तुमची पास्ट हिस्ट्री म्हणा, मेडिकल हिस्ट्री ही ऑलरेडी टेक्नॉलॉजी थ्रू कुठल्यातरी सॉफ्टवेअरमध्ये ऑलरेडी मला वाटतं फेड असते. राईट? कमिंग टू युअर प्रोफेशन, तुम्ही म्हटलं तुम्ही कार्डिओलॉजिस्ट आहात. हा सगळ्यांसाठीच हार्ट म्हटलं हेल्थ रिलेटेड हा सगळ्यांसाठीच एक नाजूक विषय असावा किंवा आजकाल आम्ही पुष्कळदा न्यूजवर पाहतो खूप यंगस्टर्स जे आहेत 40शीतले लोक किंवा इव्हन 30शीतले लोक हे हार्ट फेलियर किंवा हार्ट अटॅकनी कधी न्यूज येते की कोणी हार्ट अटॅकमुळे नाही राहिलं. तर वाय डू यू थिंक की दिस इज अ ट्रेंड इन सो मेनी यंगस्टर्स टुडे? याला आपण एक स्प्लिट करू शकतो 2-3 पार्ट्समध्ये. पहिलं म्हणजे डिजिटलायझेशन किंवा मग जे म्हणतो आपण इव्हॅल्युएशन. आपलं शरीर जे आहे त्याच्यात जे एक आपलं शरीर जे तयार झालेलं आहे ते एकेका सेलपासून तयार झालेलं आहे. आणि जेव्हा जन्म होतो दॅट वॉज सिंगल सेल आणि त्या सेलपासनं आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टी म्हणजे इव्हॉल्व्ह होतात, मल्टिप्लाय होतात. तर नॅचरल टेंडन्सी ऑफ अवर सेल्स ऑफ ईच अँड एव्हरी सेल ऑफ अवर बॉडी इज टू ग्रो. कोणत्या ना कोणत्या परिस्थितीत त्या ग्रो होत राहतात आणि ड्युरिंग दॅट ग्रोथ त्यांना इन जनरल आपण म्हणतो लहान मुलांना जसे संस्कार मिळतात तर तसे त्यांना जे संस्कार मिळतात त्यांच्या जन्मापासनं किंवा त्यांच्या त्या ग्रोथ फेजपासनं दॅट दे कीप इन देअर मेमरी, ते त्यांच्या मेमरीत राहतात. आणि त्यामुळे सेल्स ज्या राहतात दीज आर द अवर ट्रान्समिटर, जनरेशन टू जनरेशन आपले ते ट्रान्समिट होत राहतात. आता हार्ट जे आहे का बरं आपण ते इम्पॉर्टंट स्ट्रक्चर म्हणतो, कारण द टाइम इट स्टार्ट डेव्हलपिंग इट स्टार्ट बीटिंग, पंपिंग. ते बीट होत राहते, पंप होत राहते आणि टिल यू टेक अ लास्ट ब्रेक इट विल पंप. ते जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत यू आर अलाइव्ह, पर्टिक्युलरली आपण तसं म्हणू शकतो. आणि त्यामध्ये काय होते की मग हार्ट त्या ड्युरिंग दॅट म्हणजे प्रोसेशन मध्ये मध्ये त्याच्या सेल्स त्याच्या ग्रो होत राहतात, डिजनरेट होत राहतात, नवीन सेल्स बनतात आणि मग त्याच्यात ती जुनी मेमरी आहे ती फ्लॉलो होत राहते. आता त्या जुन्या मेमरीत नवीन नवीन जे आपले जे फॅक्टर्स राहतात ते ऍड होत राहतात आणि त्यामुळे मे बी त्या काळात किंवा जुन्या वेळेस मे बी तेवढं मीडिया नसेल किंवा नसेल त्यावेळेसही मे बी काही डेथ होत असतील, पण इट वॉज नॉट सो मच मीन्स काय म्हणू शकतो त्याला हे केलं इंटेन्सिफाईड किंवा ते तेवढं मग मीडियाने तेवढं पॉपअप नाही केलं. आता पॉप्युलेशन एवढी वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे हार्टचे डिसीजेस जे आहे ते आता प्रॉमिनंट झालेले आहे, नवीन टेक्नॉलॉजीज आलेले आहे. त्यामुळे आपल्याला कळून राहिलं आहे की जे म्हणजे जे आपण 40 वर्षाच्या काळात आधीच्या काळात जसं 60 वर्षाचे जे गृहस्थ होते त्यांना हार्टचा इश्यू यायचा, पण दॅट मेमरी इज इन दॅट सेल्स अँड दॅट सेल्स इज ग्रोईंग 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 आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम आपल्याला त्याचे एज जे आहे ते कमी होऊन राहिलेलं आहे. म्हणजे डिसीजेस सेल बट ओनली द एज लिमिट इज डिक्रीज. म्हणजे तुमच्या हिशोबाने हा एक नवी फेनोमेना नाहीये, फक्त आता जास्त रिपोर्ट होतो. रिपोर्ट्स के आलेले आहे. हा, 2 गोष्टी आम्ही नेहमी ऐकतो मीडियामध्ये. एक आहे हार्ट अटॅक आणि दुसरी गोष्ट आहे हार्ट अरेस्ट. या दोन्ही एकच गोष्ट आहे की ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी? बेसिक गोष्ट ज्या दोघांमध्ये डिफरन्स जे आहे, हार्ट अटॅक. हार्ट अटॅक म्हणजे हार्टच्या ज्या रक्तवाहिन्या आहे त्यांच्यामध्ये आलेला क्लॉट, त्यांना रक्तपुरवठा बंद झालेला आहे, म्हणजे हार्टला त्या एरियात अटॅक आलेला आहे. त्याला आपण सिंपल म्हणजे आमच्या मेडिकल लँग्वेजमध्ये मायोकार्डियल इन्फार्क्शन किंवा हार्ट अटॅक असं म्हणतो. आणि दुसरं जे आहे हार्ट अरेस्ट. अरेस्ट म्हणजे कोणतीही गोष्ट जेव्हा थांबून जाते किंवा स्टॉप होते दॅट इज कॉल्ड ॲज अरेस्ट. सो हार्ट अरेस्ट मीन्स स्टॉपिंग ऑफ युअर हार्ट, कम्प्लीट स्टॉप ऑफ युअर हार्ट. आणि हार्ट अटॅक इज मे बी द इनिशियल प्रोसेस. त्याच्यात फक्त हार्टच्या एका एरियातला रक्त पुरवठा थांबलेला आहे. तर हा मेन डिफरन्स आहे. तर हार्ट अटॅकमध्ये हार्ट तुमचं पंप होत राहते, चालू राहते, बट इफिशियन्सी कमी होते. तुम्ही क्लॉट बद्दल बोलला, जो की आजकाल आम्ही
त्याबद्दल खूप वाचतो. आम्ही सगळे WhatsApp किंवा Google डॉक्टर झालेलो आहोत. हा कसा फॉर्म होतो हार्टमध्ये आणि अ, त्याहून जास्त हे ॲज अ पेशंट ज्याच्या हार्टमध्ये हा क्लॉट फॉर्म होतोय, त्याला कसं कळेल की त्याच्या हार्टमध्ये हा क्लॉट फॉर्म होतोय? क्लॉट फॉर्मेशन ही कन्सेप्ट जी आहे ती आपल्या एका सिंपल लँग्वेजमध्ये सांगू शकतो, की समजा आता एक चांगला रोड आहे. त्याच्या बाजूला एक नाला आहे, नळी नाला चाललेला आहे. खूप वर्षांपासून आपण पाहून राहिलो. काय होते हळू त्यात कचरा जमा होतोय. म्हणजे कधी काही प्लास्टिक टाकतं, कधी काही अशा गोष्टी राहतात ज्या स्टिक होतात. त्या एका एरियात पर्टिक्युलर एरियात थांबतात. किंवा कधी मग काही म्हणजे रस्ता उन्हाळा, पावसाळा याच्यामुळे थोडासा कमी जास्त प्लस मायनस होते. त्याच्यात ते नॅरो जी लिनिअरिटी राहते त्या नळीची, ती लिनिअरिटी समहाऊ प्लस मायनस होते. कधी एरिया मोठा होऊन जातो, कधी छोटा होऊन जातो. आता ब्लड फ्लो किंवा कोणतंही वॉटरी फ्लो समजा फ्लो करायचं राहिलं त्याला लॅमिनार एरिया पाहिजे. सरळ जायला पाहिजे. जिथे त्याला इर्रेग्युलरिटी मिळाली, तिथे ते काय होतं, की ते त्या एरियात हिट होतं आणि त्या एरियात थोडंसं डॅमेज होतं. त्यालाच आपण म्हणतो इन्फ्लॅमेशन. इन्फ्लॅमेशन म्हणजे डॅमेज ऑफ दॅट एरिया. हा सेम कन्सेप्ट आपल्या हार्टसाठी राहतो. आता आपलं हार्ट जे आहे ते जन्मापासून पंप होत राहतं आणि त्याच्या ज्या नळ्या राहतात दीज आर द सेम लॅमिनर आतमध्ये काहीच नाही राहत. जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा दीज आर ऑल क्लिअर. समहाऊ काय होतात की काही फॅक्टर्स राहतात. त्या फॅक्टर्समुळे कधी-कधी त्याचा जो लिनियर फ्लो राहतो त्याच्यात इर्रेग्युलॅरिटी किंवा उतार-चढाव येत राहतो. काही एरियात फुगून जाईल, काही एरियात नॅरो होऊन जाईल. मग त्या इर्रेग्युलर एरियातनं आपलं ब्लड फ्लो तर होत राहतो आणि ब्लडमध्ये सेल्स राहतात. रेड ब्लड सेल्स, प्लेटलेट्स राहतात. त्या त्या पर्टिक्युलर एरियात जिथे तो नॅरो झालेला आहे, तिथे त्या हिट करत त्या एरियात थोडंसं ब्रेक करतात त्याला आणि त्याच्यात इन्फ्लॅमेशन डेव्हलप होतं. त्या इन्फ्लॅमेशन किंवा त्या ब्रीचमध्ये मग काय होते, आपल्या शरीरात एक चांगलं पॉवरफुल टेक्नॉलॉजी आहे, की जिथे पण काही ब्रेक झाला, तिथे सरळ प्लेटलेट्स येतात आणि त्याला पॅक करतात. सो दॅट इट शुड नॉट फ्लो, ब्लड बाहेर जायला नाही पाहिजे. ते प्लेटलेट्स तिथे जमा होतात आणि सोबत त्याच प्लेटलेटच्या ज्या जमावाला आपण क्लॉट म्हणते. अँड दॅट इज द क्लॉट. हळू त्याच्यावर थरावर थर जमा होत राहतात. कालांतराने जमा होत राहतात आणि हळू ते ब्लॉकेज जी नॅरोइंग आहे, ती हळू छोटी होत राहते आणि वन फाईन डे दॅट इज कंप्लीटली चोक आणि तेव्हा मग त्या पर्टिक्युलर पर्सनला हार्ट अटॅक मिळेल. हे हार्ट अटॅक हार्ट अटॅक आल्यानंतरचं डायग्नोसिस आहे. येस. हार्ट अटॅक येण्याच्या आधी एका हेल्दी माणसाला हार्ट अटॅक येण्याच्या आधी खूप लोकं हेल्दी असतात. त्यांच्यात काही सिम्प्टम्स नसतात. हाऊ कॅन अ हेल्दी पर्सन अंडरस्टँड की त्याच्या हार्टमध्ये क्लॉट जमतात आहे किंवा क्लॉट आहे? म्हणजे हे कसं आहे, की धिस ही प्रोसेस जी चालू मी सांगितलेली आहे तुम्हाला, ही इन्फ्लॅमेशनची प्रोसेस, त्यानंतर मग क्लॉट फॉर्मेशन नंतर प्लाक बनतो, त्याचं कॅल्सिफिकेशन होतं आणि ते ब्लॉक होतं. धिस टेक मल्टिपल ऑफ इयर्स टू डेव्हलप धिस वन. डिपेंडिंग आपल्या शरीराची इम्युनिटी, आपल्या शरीराचा पॉवर, आपल्या शरीराची जडणघडण आणि हेरिडिटी ह्या कशा आहे. तर याला तुम्ही एक कॅटेगराईज करू शकतो आपण सिम्पली. देर आर टू फॅक्टर्स. एक तर जे नॉन मॉडिफायबल फॅक्टर्स आहे. जसं नॉन मॉडिफायबल फॅक्टर म्हणजे आपला जन्म. इफ यू आर बॉर्न इन एशियन रेस, आपली जी रेस आहे, वी कॅनॉट चेंज दॅट वन. एशियन रेस आर मोर ससेप्टिबल फॉर दिस फॉर्मेशन ऑफ क्लॉट. अच्छा. देन सेकंड थिंग, आपलं जे आहे जेनेटिक्स, जे आपल्या फॅमिलीमधनं आपल्याला मिळालेलं आहे, विरासत जसं म्हणू शकतो आपण त्याला. सो दॅट इज ऑल्सो वी कॅन नॉट चेंज. आपल्या वडिलांपासनं, आपल्या आजोबांपासनं जे पण आपल्याला मिळालेलं आहे अँड दॅट इज गोइंग फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. सो दिस इज ऑल्सो वन ऑफ द प्रोसेस, की मे बी त्यांनाही काही हार्टचा इश्यू असेल, बट लकीली दे हॅड सम नॉन मॉडिफायबल फॅक्टर्स, जसं मी पुढे सांगेन तसं. तर त्याच्यामुळे त्यांचं ते क्लॉट फॉर्मेशन लेट स्टेजमध्ये झालं आणि वी आर प्रोन टू अर्ली स्टेज बिकॉज ऑफ दिस जनरेशन टू जनरेशन. दीज आर द नॉन मॉडिफायबल. त्याला आपण मॉडिफाय करू नाही शकत. रेस्ट आहे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर. तर मॉडिफायबल फॅक्टर्स म्हणजे कसं आहे, की आपलं पर्सनॅलिटी. सर्वात मेन मी म्हणतो पर्सनॅलिटी. आपली पर्सनॅलिटी कशी आहे,
2 टाइप्स ऑफ ब्रॉडली पर्सनॅलिटी सांगतो आपण. एक आहे टाइप ए पर्सनॅलिटी. टाइप ए पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्ती राहतो, त्याला थोडंसं अग्रेशन राहतं. कोणतंही काम त्याला लवकर संपवायची एक चिंता राहते किंवा स्ट्रेस राहतं किंवा हिज बिहेवियर इज लाइक दॅट. तर दॅट इज कॉल्ड एज टाइप ए पर्सनॅलिटी. दुसरी पर्सनॅलिटी झाली टाइप बी पर्सनॅलिटी. टाइप बी पर्सनॅलिटी पर्सन विल बी कूल, काम, स्टेबल. कोणत्याही कंडिशनमध्ये डोकं थंड राहील. हॅपी गो लकी, त्याला आम्ही म्हणतो हॅपी गो लकी लाईफ. सो दॅट इज टाइप बी पर्सनॅलिटी. तर हे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर आहे, ज्याच्यात आपण वी शुड फॉलो अवर सेल्फ ॲज अ टाइप बी पर्सनॅलिटी. टाइप ए पर्सनॅलिटीमध्ये स्ट्रेस फॅक्टर वाढतात. स्ट्रेसमुळे आपलं काय होतं, शरीराचे स्ट्रेस हॉर्मोन रिलीज होतात. स्ट्रेस हॉर्मोनमध्ये कॉर्टिसोल किंवा मग ॲड्रिनालिन, नॉर ॲड्रिनालिन हार्ट पंपिंग वाढवेल. हार्टच्या नळ्या ज्या राहतात त्याला नॅरो करतील. दिस इज द फिजिओलॉजी. ह्या हॉर्मोनची फिजिओलॉजीच आहे. आणि त्याच्यामुळे काय हार्टला आपण आपल्या लँग्वेजमध्ये म्हणू शकतो की हार्टला आपण इन्सल्ट करतोय. ब्रेनला तर करतोच, पण आपल्या हार्टला इन्सल्ट करतोय. आता वारंवार ते हार्ट इन्सल्ट सहन करून करून मग हे त्यांचं ते डेव्हलपमेंट जे आहे ते होतं. आता समजा आपल्याला कॅच करायचं राहिलं की अर्ली स्टेजमध्ये आपण म्हणतो आपण हेल्दी आहात. सो हाऊ टू आयडेंटिफाय दॅट आय एम गोइंग टू हॅव. तर ह्या काही फॅक्टर्सवरून आपण विचार करू शकतो की ठीक आहे, माझी फॅमिली हिस्ट्री कशी आहे, की वेदर माझ्या फॅमिलीमध्ये कोणाला हार्टचा इश्यू झालेला आहे का. सो वी आर मे बी प्रोन टू दॅट वन. सेकंड थिंग, आपल्याला मॉडिफायबल रिस्क फॅक्टर कोणते आहे, म्हणजे आपली पर्सनॅलिटी अशी आहे का की अचानक मला कॉम्पिटिटिव्ह माइंड आहे, आपल्याला अचानक काही सगळं काही आत्ताच पाहिजे आहे, किंवा आपल्याला असं म्हटलं की म्हणजे राग लवकर येतो किंवा कोणाचं ऐकत नाही. आपल्याला स्ट्रेस राहतो, आपल्या फॅमिली मेंबर कोणी ऐकत नाही. माझा मुलगा ऐकत नाही, माझी आई ऐकत नाही, माझी वाईफ ऐकत नाही, माझा नवरा ऐकत नाही, व्हॉटएव्हर. तर ते स्ट्रेस राहतं. ते स्ट्रेसमुळे किंवा आपल्या गॅस्ट्रायटिस होत राहतं, वारंवार ॲसिडिटी डेव्हलपमेंट. सो दीज आर द फॅक्टर्स तिथे आपण क्विकली कळू शकतो. दुसरं म्हणजे काही मग टेस्टिंग्स राहतात. काही ब्लड टेस्ट, काही टेस्ट राहतात. त्याच्याने अर्ली डायग्नोसिस आपण करू शकतो. सो दीज आर द मेथड, त्याच्यात आपल्याला कळू शकते. इंटरेस्टिंग. तुम्ही हॅबिट्सबद्दल बोलला, स्वभावाबद्दल बोलला, स्ट्रेस कॉन्ट्रीब्युट्स टू हार्ट ब्लॉकेजेस इज व्हॉट. मागच्या पॉडकास्टमध्ये आम्ही फूडबद्दल भरपूर बोललो होतो. सो डज फूड प्ले अ मेजर रोल, इवन मेजर देन stress as a component for health of your heart? Do you think food plays the most important role? येस. ॲक्च्युली समजा आपण असं बघितलं तर अलोंग स्ट्रेस किंवा लाईफस्टाईल आणि डाएट हे आपल्या बॉडीच्या डिसीज आणि बॉडीची रिकव्हरी याला 80% कारणीभूत आहे. 80% इट इज रिस्पॉन्सिबल फॉर अवर दिस वन हेल्थ अँड डिसीज. दॅट इज इव्हिडन्स, म्हणजे हे क्लिनिकल रिसर्च झालेले आहे. बारिंग मेडिसिन, म्हणजे काही आपण मेडिसिन काही कोणाला देत नाही. तुम्हाला काही असं एखादं निदान झालेलं आहे, एखादं रोग निदान झालंय की दिस इज पर्टिक्युलर यू आर हॅव्हिंग रोग निदान. आता त्याची तुम्हाला बॅकग्राऊंडला जायचं असेल तर तुमचं डाएट प्लस तुमचं लाईफस्टाईल, राहणीमान, याच्यावरही 80% यू कॅन मेक इट आउट. ओके, दिस पर्सन इज मोर पोल फॉर दिस पर्टिक्युलर डिसीज. So, which are those food which are extremely unhealthy for your heart? पर्टिक्युलरली तुम्ही म्हणाल तर आउटसाइड फूड, पॅकेट फूड, डेअरी प्रॉडक्ट्स, मिल्क अँड डेअरी प्रॉडक्ट्स, प्लस विच आर कुक, मीन्स जे रॉ आपण खाऊ नाही शकत. इन सिम्पल लँग्वेजमध्ये ज्या गोष्टी आपण रॉ कच्च्या खाऊ नाही शकत त्या आपल्या बॉडीसाठी हार्मफुल आहे. ते खूप सिम्पल. म्हणजे आता समजा एखादं फ्रूट तुम्ही पाहिलं, यू कॅन कॅन इट, ते तुम्ही रॉ खाऊ शकता. सॅलड्स राहिले, काही पण राहिले, दीज आर व्हेरी रॉ फूड्स. ऑल दीज रॉ फूड्स आर हॅव्हिंग एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट बॉडी फंक्शन. दे आर रिच इन फायबर्स अँड दे पर्टिक्युलरली दे आर इम्पॉर्टंट फॉर अवर बॉडी. आपल्या बॉडीचं जे इंटेस्टाईन आहे, मानवी इंटेस्टाईन, दिस इज व्हेरी लॉंग. म्हणजे जवळपास तुम्ही इंटेस्टाईनला सरळ ठेवलं तर 8 मीटर लांब राहील. किंवा आता 8 मीटर लांब इंटेस्टाईनमध्ये समजा तुम्ही एखादं क्विक किंवा जंक फूड, जसं नाही का क्विकली अब्झॉर्ब होणारं ते फूड टाकलं तर काय होईल, ते पूर्णपणे ते इंटेस्टाईनमधून पास होण्याच्या पूर्वीच तिथे थोडंसं इन्फ्लॅमेशन करेल. दुसरं म्हणजे जे फूड आपण पॅकेट फूड पाहतो, दीज आर
ॲब्सोल्युटली रिटर्न काही सम एक्सपायरी डेट्स वगैरे लिहिल्या राहतात. बट स्टिल दे आर हॅव्हिंग सम सॉर्ट ऑफ दिस वन प्रिझर्वेटिव्हज. काही प्रिझर्वेटिव्हज राहतात आणि काही अँटीऑक्सिडंट्स काहीतरी त्यात आणि इव्हन ऑइल, विच टाइप ऑफ ऑइल वी डोंट नो. म्हणजे ते लिहितात एडिबल ऑइल लिहिलेलं आहे. बट ऑइल पण राहतं ना. तर these all ingredient cause more insult to our intestine and body. Assuming कोणाला हार्ट अटॅक आला, तर द फर्स्ट थिंग दॅट अ पेशंट वुड डू or his relative would do is take him to the doctor. सगळ्यात पहिले डॉक्टरकडे घेऊन जातात. Many a times I have observed within my friend circle or ज्यांच्याकडनं मी ऐकतो, तिथे गेल्यानंतर the first thing that doctor does after the so-called test is they take him to the operation table. Most of the time आजकाल मी ऐकतो angioplasty झाली आणि ते इतकं लवकर असतं आणि विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू कार्डिओलॉजिस्ट ते त्या क्षणाला इतकं घाबरवतात की इफ यू डोंट डू अँजिओप्लास्टी इन नेक्स्ट फ्यू मिनिट्स और फ्यू आवर्स यू माइट नॉट बी एबल टू वॉक बॅक. हो, अँजिओप्लास्टी करणं किंवा हार्ट अटॅक आल्यानंतर इमिडिएटली ऑपरेशन टेबलवर जाणं आणि सर्जरी होणं हे खरंच लाईफ सेव्हिंग असतं की इफ पेशंट डिलेज इट की ठीक आहे लेट मी थिंक और लेट मी टेक अ सेकंड ओपिनियन, डू यू थिंक ही विल बी एबल टू वॉक अलाइव्ह और जसं डॉक्टर सांगतात की मे बी देन तुम्ही तुमच्या रिस्कवर जा आता. So is it true? Is it, I know I don't want to say this, but then is it just a money mechanism for doctors? कारण त्या क्षणात पॅनिकमध्ये सगळे असतात आणि ह्याचं ऑपरेशन करू की इज इट पॉसिबल फॉर द पेशंट टू गो होम अँड प्रोबॅबली टेक अ सेकंड लोक? बेसिकली हार्ट अटॅकमध्ये एक खूप फेमस मेडिकल डायलॉग आहे. म्हणजे आपल्या शरीरातले हार्टचे जे मसल्स आहे, आपल्या हृदयाचे मसल्स आहे, त्यांना हार्ट अटॅकमध्ये समजा रक्तपुरवठा काही एका पर्टिक्युलर वेळेच्या नंतर पण कंटिन्यू राहिला तर ते मसल्स जे आहे ते डिजनरेट किंवा डेड व्हायला सुरुवात होतात. अशा कंडिशनमध्ये काय राहते की आधीच्या काळात म्हणजे समजा आता मेडिकल फील्ड कसा इव्हॉल्व्ह झाला. पहिले समजा एखाद्याला त्रास झाला, चेस्ट पेन किंवा आमच्या मेडिकल लँग्वेजमध्ये अंजायना आपण म्हणतो. छातीत दुखून आलं, थोडंसं बेसिक टेस्ट केल्या, इव्हॅल्युएशन केलं, कन्फर्म झालं की हे हार्ट अटॅक आहे. तर त्यावेळेस पर्टिक्युलरली त्यावेळेस काय राहतं की इमिजिएट ट्रीटमेंट जी राहते ती डॉक्टर आपले ऑफर करायचे. इमिजिएट ट्रीटमेंट मॅक्झिमम सगळीकडे राहायची. तर रक्त ब्रेक करायचं, रक्ताची गुठळी ब्रेक करायचं, थ्रम्बोलायटिक त्याला म्हणतो, ते एजंट्स, ते इंजेक्शन्स. आपण पूर्वी ऐकायचो व्हायचा हार्ट अटॅक आला तर इंजेक्शन दिलं बा डॉक्टरांनी. तर त्याला ते क्लॉट ब्रेक करायचं. तेव्हा ते इंजेक्शन त्या काळात लाईफ सेव्हिंग राहायचे. का बरं लाईफ सेव्हिंग? कारण अपार्ट फ्रॉम म्हणजे तुमचा हार्टचा पुरवठा तर चालू होऊन जाईल ब्लडचा. पण मेनली प्रॉब्लेम काय होईल तुमचं की पुरवठा समजा डिले झाला तर त्या पर्टिक्युलर एरियातल्या मसल्स त्या डेड होऊन जातील आणि मग जीवनभर तुम्हाला कसं राहील की त्या वीक हार्ट सोबत जगावं लागेल. सो दॅट वॉज द टाइम वेअर इट वॉज ओनली द ऑप्शन. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू इव्हॉल्व होत गेलं आणि पर्टिक्युलर मग लकीली प्रोसिजर्स चालू झाल्या. प्रोसिजर्समध्येही चांगलं एक म्हणजे अँजिओग्राफी इज अ टेस्ट ऑन. फक्त एक आपण ब्लड म्हणजे टेस्ट करतो एका पेशंटची हार्टमध्ये. अँजिओग्राफी म्हणजे हार्टच्या ज्या मसल्स आहेत त्यातल्या ब्लड वेसल्स आहे, रक्ताच्या गुठळ्या, रक्ताच्या नळ्या त्या कशा काम करत आहे आणि कुठे चोक झालेला आहे, कुठे ब्लॉक झालेला आहे ते आपण निदान करतो आणि मग त्याच्यानंतरची स्टेप राहते ट्रीटमेंट. आता अँजिओग्राफी झाली म्हणजे अल्टिमेटली पेशंटला इमर्जन्सी हार्ट अटॅकमध्ये आला, त्याला आपण टेबलवर घेतलं, अँजिओग्राफी टेबलवर अँजिओग्राफी केली. जेव्हा आपल्याला कळलं की ठीक आहे त्याचे ब्लॉकेज आहे, हार्टमध्ये ब्लॉकेज आहे हार्ट अटॅकमुळे, त्याच्या 3 मेथड्स राहतात ट्रीटमेंटच्या. पहिली मेथड राहते मेडिसिन्स. म्हणजे समजा आता ब्लॉकेज तेवढा नाही राहिला किंवा रक्ताची गुठळी राहिला, पर्टिक्युलरली यंग जे पर्सन राहतात, जे 20-30s मध्ये राहिले, तर त्यांच्या रक्ताच्या गुठळ्याच राहतात. तर दॅट टाइम पर्टिक्युलरली काही मेडिसिन्स वगैरे देऊन डॉक्टर त्याला विरघळवून देतात. दुसरं म्हणजे एखादा ब्लॉकेज राहिला किंवा ॲक्सेप्टेबल ब्लॉकेज राहिला तर त्याला आपण अँजिओप्लास्टी म्हणजे तिथे एक कॅथेटर टाकायचं, त्याला ओपन करायचं आणि तिथे जस्ट एक आपलं एक स्टेंट किंवा स्प्रिंग टाकून द्यायचं.
दॅट इज सेकंड मेथड. आणि थर्ड मेथड, समजा पेशंटला भरपूर काही कोमॉर्बिड कंडिशन, कोमॉर्बिड म्हणजे त्याला किडनीचा प्रॉब्लेम राहिला, शुगर राहिला, बीपी हाय राहिलं, किंवा खूप काही कंडिशन्स राहिल्या, कॅन्सर वगैरे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला ही कॅन नॉट सस्टेन अँजिओप्लास्टी, त्याला जास्त वेळ आपण अँजिओप्लास्टी करू नाही शकत. ते तिसरं ऑप्शन राहते बायपास. बायपासमध्ये त्याला नेटिव्ह वेससला काहीच नाही करत, बाजूला आपण नवीन नळी जोडतो. तर ह्या 3 मेथड पैकी जी मेथड त्या पेशंटला सर्वात जास्त बेनिफिशियल राहील ती ॲडवाईस करण्यात येते. अनफॉर्च्युनेटली आता काय झालेलं आहे की ॲक्सेप्टन्स किंवा अवेअरनेस ते जास्त वाढलेलं आहे आता. दॅट इज गुड थिंग ॲक्च्युली. पण त्याच्यामुळे ओव्हर एक्सपेक्टेशन पण झालेलं आहे की अरे, माझा तर हा पेशंट चालत चालत आला होता, फक्त हार्टचे चेकअप करायला घेतलं, मग त्याला ब्लॉकेज कसे निघाले, ब्लॉकेज निघाले तर अर्जंट अँजिओप्लास्टी का बरं लागेल. तर दॅट इज नॉट म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत की ठीक आहे लाईफ सेव्हिंग मेथड असं म्हणू किंवा म्हणू नाही शकत की ठीक आहे, बट लाईफ रिवायव्हिंग मेथड म्हणजे त्यांना लाईफ लॉंग हॉस्पिटलायझेशन कमी होईल, ते डेफिनेटली आहे. म्हणजे बेसिकली डॉक्टर त्यावेळी जे म्हणतात तेच ऐकणं हेच पेशंट करू शकतो. हां, इट्स नॉट ॲडवाइजेबल फॉर एनीवन टू गो बॅक वॉकिंग होम. क्रॉस चेक. तुम्ही कोमॉर्बिडिटीज बद्दल बोलला. हो. त्याच्यात तुम्ही शुगर हा शब्द यूज केला. आपण तुम्ही डायबेटॉलॉजिस्ट पण आहात. मी माझ्या नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये किंवा मित्रांच्या पेरेंट्समध्ये जे डायबिटीज पाहतो, मी डायबिटीज रिव्हर्स होतो असं मी आजपर्यंत एकही केस नाही पाहिला आहे. एकदा डायबिटीज झालं की मग तो आयुष्यभर डायबिटीजच्या गोळ्या घेत राहतो. ॲज अ डॉक्टर, डू यू थिंक or do you treat patients where you feel ki diabetes can be reversed? What are your thoughts, Rex? डायबिटीज इज अ व्हेरी वेग और जनरल टर्म. जर तुम्ही क्लासिकल मिनिंग घ्याल तर डायबिटीज इज अ टू पास थ्रू. डायबिटीज टू पास थ्रू. आणि त्याच्यात दुसरं आपण नाव घेतो मलायटस. मलायटस मीन्स मिलेट्स, मीन्स स्वीट विच पासिंग थ्रू इज अवर डायबिटीज मलायटस. त्या डायबिटीजचे भरपूर टाईप्स आहे. मेन 90-95% जे प्रपोर्शन आहे ते डायबिटीजचं कारण आहे, म्हणजे डायबिटीज टाईप 2, ज्याच्यात आपल्याला ॲब्सोल्यूट इन्सुलिनची गरज पडत नाही. आणि जे फर्स्ट टाईप आहे टाईप 1 डायबिटीज, दॅट इज ॲब्सोल्यूट डेफिशियन्सी ऑफ इन्सुलिन. म्हणजे त्यात इन्सुलिन आपल्या शरीरातलं तयारच होत नाही, किंवा मग एकदा पॅनक्रियास डॅमेज झालं कोणत्या तरी कंडिशनमुळे, त्यामुळे ते बंद होतं. जेव्हा आपण म्हणतो रिव्हर्सल, तर रिव्हर्सल एक सिंपल फ्रेज सांगतो मी की जेव्हा मी शिकत होतो MBBS किंवा माझा डायबिटॉलॉजी कोर्स करत होतो, तेव्हा माझे सर नेहमी म्हणायचे की डायबिटीजमध्ये 2 प्रकारच्या गोष्टी राहतात. इन्सुलिनला रेजिस्टन्स राहते किंवा मग इन्सुलिनची डेफिशियन्सी राहते, जसं आपण सांगितलं. सो दॅट कन्सेप्ट इज लाईक पहिले मुर्गी या अंडा. म्हणजे हे पोलिस ना सांगू शकत की पहिले मुर्गी आली होती की पहिले अंडा होता. सो लाईक दॅट सेम थिंग. सो डायबिटीज तर डेफिनेटली ज्या लोकांमध्ये इन्सुलिनचं रेझिस्टन्स आहे, इन्सुलिन म्हणजे शरीरात तयार होत आहे. आता इन्सुलिन हार्मोन इज अ सिम्पल हार्मोन. इट इज लाईक आपल्या घराची चाबी आहे. इन्सुलिन म्हणजे ती चाबी. ती चाबी ओपन केल्याशिवाय आपलं घराचं दार उघडणार नाही. आणि त्या घराचं दार उघडल्यावर आपण आतमध्ये जाऊ, म्हणजे आतमध्ये त्याशिवाय जाऊ नाही शकत. दॅट वर्क डज इन्सुलिन विथ ग्लुकोज. आपलं हे पूर्ण सेल समजून जा. शरीर एक रूम म्हणजे एक सेल आहे. त्या सेलमध्ये एनर्जी पाहिजे, पॉवर पाहिजे. ती पॉवर आणि एनर्जी आपल्याला कार्बोहायड्रेट किंवा शुगर थ्रू मिळते. इन्सुलिन काय करतं, आपल्या चाबीने ते ओपन करतं आणि त्या पूर्ण शुगरला आतमध्ये टाकतं, आणि सो दॅट सेल्स विल ग्रो आणि सेल्सला पॉवर मिळतं. अनफॉर्च्युनेटली इन्सुलिन समजा शरीरात नाही राहिला, डेफिशियन्सी राहिली, तर काय होईल की तो दरवाजा उघडणारच नाही. त्यामुळे मग ते ग्लुकोज जे आहे, शुगर, ते बाहेरच राहील आणि आपल्या ब्लडमध्ये ते जास्त शुगर दिसून येईल. दॅट इज वन कंडिशन. दुसरं म्हणजे इन्सुलिनची समजा ती चाबी जी आहे, जे वर्कच नाही होऊन राहिली, काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्याला म्हणतो आपण इन्सुलिन रेझिस्टन्स. आता इन्सुलिन रेझिस्टन्स राहिलं म्हणजे आपल्याकडे चाबी आहे पण आपण दार उघडू नाही शकत. तर सिंपल मेथड आहे, काही लाईफस्टाईल आणि मॉडिफिकेशन आणि डाएट हे जर फॉलो केलं तर आपण ते इन्सुलिन रेझिस्टन्स एका सिग्निफिकंट अमाऊंटपर्यंत कमी करू शकतो. अँड these are the people which वी कॅन से that diabetes can be reversed.
इंटरेस्टिंग, इंटरेस्टिंग. खूप डिस्कशन असतं आजकाल शुगर आणि शुगरच्या अल्टरनेटिव्हजबद्दल. पण इथे तुम्ही इन्सुलिनबद्दल बोलतात आहे. शुगर रिफाईन्ड व्हाईट शुगर ज्याला आपण म्हणतो व्हाईट किंवा ब्राऊन शुगर आजकाल चहाबरोबर घेतात व्हर्सेस अ शुगर फ्री जे आपण चहाबरोबर आजकाल सॅचेट घेतात. डू यू थिंक फॉर अ डायबिटिक पेशंट or a pre-diabetic or a non-diabetic that really makes a difference someone taking a sugar free versus someone taking white sugar in his tea? Does it really make any difference? व्हाईट शुगर दिस इज अब्सोल्युटली रिफाईंड शुगर जे आता मिळून राहिलेलं आहे ते पूर्ण रिफाईंड शुगर राहते. त्यानंतर जे आर्टिफिशियल स्वीटनर्स म्हणतो आपण त्याला बेसिकली कन्सेप्ट असा होता की ते काही प्लांट्स मधून काढायचे. काही प्लांट्स राहतात त्यांना आपण शुगर प्लांट्स म्हणतो. स्प्लेंडा किंवा स्टॅविया अशी नावं होते. दीज आर द शुगर प्लांट्स. त्या शुगर प्लांट्स मधनं आपण एक्स्ट्रॅक्ट करून त्याला आर्टिफिशियल स्वीटनर म्हणून वापरायचो. म्हणजे इफ नॅचरली यू कॅन टेक देन दॅट इज गुड फॉर यू. पण आपण जे आर्टिफिशियल स्वीटनर्स घेतो किंवा आर्टिफिशियल शुगर्स घेतो दे हॅज टू बी प्रिझर्व्ड. तर त्याच्यात मग काही प्रिझर्वेटिव्ह राहतात, काही त्याच्यात म्हणजे काय म्हणतात त्याला रेझिन्स टाकावं लागतात, काही त्याला लॉंग प्रोलॉंग ड्युरेशनसाठी काही अँटीऑक्सिडंट काहीतरी ते ॲड करून ते आपल्याला ठेवावं लागतात. सो दॅट इज मोर प्रोन फॉर डॅमेज फॉर अवर सेल्स. ते जास्त डॅमेज करू शकतं आपल्या सेल्सला, कारण दीज आर आफ्टर ऑल आर्टिफिशियल स्वीटनर्स. सो वाय डोंट यू ट्राय फॉर नॅचरल स्वीटनर्स. आपल्या ज्या आधीच्या काळात वापरायचे नॅचरल स्वीटनर्स. कोणाला आता इच्छा आहे गोड खायची नॅचरल, कारण नॅचरल स्वीटनर्स जे आहे दीज आर मेनली कंटेनिंग फायबर्स. शुगर जी आहे ती शरीराला खूप जरुरी आहे, कारण कॅलरीज शिवाय आपलं ब्रेनच चालणार नाही. तुम्ही जे नॅचरल स्वीटनर्स म्हटलं, कुठले नॅचरल स्वीटनर्स म्हणजे काय? म्हणजे जॅगरी की हनी ह्याबद्दल बोलताय तुम्ही? नो, नॅचरल विच आर मेड अप फ्रॉम प्लांट्स. प्लांट्स म्हणजे समजा आता डेट्स म्हणू शकते, रेझिन्स राहतात, किंवा मग जे आपण ग्रेन्स वापरतो स्वीटन ग्रेन्स किंवा फ्रूट सॅलड्स आपण राहते. दीज आर मोर अँड मोर स्वीट देन युअर प्रिपेअर्ड शुगर. आर्टिफिशियल शुगर जी राहते ती फक्त एखाद्या आपल्याला काही काही बनवायचं राहिलं, काही स्वीट किंवा हलवा काही बनवायचं राहिलं तिथे आपल्याला वापरायला ठीक आहे. पण नॅचरल जे स्वीटनर्स राहतात, नॅचरल शुगर्स राहतात, दीज आर कंटेनिंग फायबर्स विथ दॅट. फायबर्स जे आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपली इंटेस्टाईन आहे की 8 मीटर इंटेस्टाईन आहे. 8 मीटर इंटेस्टाईन मध्ये अशी एक गोष्ट पाहिजे जी हळूहळू हळूहळू डिसइंटिग्रेट व्हायला पाहिजे. अचानक झालं तर त्यात पर्टिक्युलर एरिया डॅमेज होऊ शकतं. तर फायबर्स हे काम करतात. इफ यू आर कन्झ्युमिंग शुगर विथ फायबर्स, दिस फायबर स्लोली ॲब्झॉर्ब होतात. ते कधीच पास नाही होत. त्याच्यामुळे यू आर गेटिंग मोस्ट बेनिफिट विथ मिनिमम डॅमेज. विच आन्सर्स माय नेक्स्ट क्वेश्चन. मी तुम्हाला विचारणार होतो, पण आय थिंक त्याचा आन्सर मला आधीच भेटलाय की डायट कोक का नॉर्मल कोक किंवा शुगर फ्री ड्रिंक्स जे असतात, कोल्ड ड्रिंक्स जे असतात. ऑफकोर्स कोल्ड ड्रिंकच आय नो यू डोंट सपोर्ट इट, पण ते शुगर फ्री असतात जे गोड लागतात, पण ते म्हणतात नो ॲडेड शुगर. So I think according to what you spoke, I think those are equally harmful or in fact more harmful than drinks with sugar. या Right? या बिकॉज कारण हे राहतात ह्याच्यात एम्प्टी कॅलरीज आहे फक्त. कॅलरीज सोबत फायबर्स नाही आहे. सो वी आर कन्झ्युमिंग ओनली कॅलरीज, नॉट फायबर्स. आता शुगर जे आहे आपल्या शरीरातलं त्याचं स्पाइक जे राहतं दॅट शुड बी स्लोली इन्क्रीजिंग. नॉर्मल माणसाच्या शरीरात कसं राहतं की शुगरचा स्पाइक जो आहे, काही आपण कन्झ्युम केलं, फूड केलं तर शुगर स्पाइक विल बी देअर. पण हळूहळू ते वाढतं, एका पर्टिक्युलर एरिया पिकवर जातं आणि मग खाली चाललं जातं. नाऊ इफ यू आर कन्झ्युमिंग पॅकेट फूड और दिस टाईप ऑफ फूड विच आर लाईक एम्प्टी कॅलरीज, शरीरातलं स्पाइक अचानक वाढतंय आणि मग सडनली डाऊन होत आहे, विच इज नॉन फिजिओलॉजिका. आपल्या बॉडीची फिजिओलॉजीच तशी बनलेली नाही. Interesting. Very interesting. So, I think in the interest of time, I will ask one last question related to a lot of misconception, I would say, किंवा
पुष्कळ लोकांना प्रश्न असतात. अ, आणि मग आपण हा पॉडकास्ट संपवूया. पुष्कळदा लोकं हे आजकाल जे होम किट्स असतात किंवा घरी येऊन टेस्ट करून जातात. ब्लड टेस्ट म्हणा किंवा हे टेस्ट म्हणा. लोकं हे करवतात. काही ऑफर्स चालले असतात. कधी-कधी ते तुमच्या इन्शुरन्स इयरली प्लॅनमध्ये ते इन्क्लुडेड असतं किंवा कधी काही लोकांच्या ऑफिसमध्ये तो कॅम्प असतो आणि मग त्या रिपोर्ट आल्यानंतर ते डॉक्टर्सकडे ती रिपोर्ट दाखवायला येतात. ती रिपोर्ट पाहिल्यानंतर पुष्कळदा डॉक्टर्स पुन्हा टेस्ट करायला सांगतात. इवन इफ दॅट टेस्ट इज 1 or 2 days old. व्हाय दॅट डिस्ट्रस्ट किंवा मिसट्रस्ट ज्याला आपण म्हणतो फॉर समवन एल्सेस रिपोर्ट? कारण शेवटी पॅथॉलॉजी लॅब इज अ पॅथॉलॉजी लॅब. Why don't a doctor trust a test report which is given by some other path lab? And do you face such, do you get such patients and how do you tackle it? डेफिनेटली मला पण असे खूप सारे पेशंट्स मिळालेले आहेत. सी मेन कसं आहे की दॅट इज ॲक्च्युअली अ गुड थिंग. काय की आपण जेव्हा हेल्दी राहतोय तेव्हा आपल्या बॉडीचे पूर्ण पॅरामीटर्स आपण करवून घेतो. दॅट इज अ अवेअरनेस. म्हणजे आता लोकांमध्ये अवेअरनेस खूप आलेला आहे. एव्हरीवन इज हॅव्हिंग अवेअरनेस दॅट नो आता मला ॲक्च्युअली कुठे टूरला जायचं आहे किंवा काही मला माझ्या शरीरात काही आहे की नाही, काही प्रॉब्लेम आहे की नाही. सो दे आर टेकिंग ऑल फुल पॅकेज from these diagnostic labs. Many diagnostics labs are available and really they are doing good work. कारण that is appreciable work की एवढ्या साऱ्या पॉप्युलेशनला ते हँडल करतात. प्रॉम्प्ट ऑर्डरिंग, प्रॉम्प्ट रिपोर्टिंग, घरी सॅम्पल पर्सन पाठवतात आणि रिपोर्ट देतात विदिन द स्टिप्युलेटेड टाइम. रोल चालू होतो डॉक्टरचा त्याच्यानंतर. देन दे विल गेट द रिपोर्ट. तुम्हाला एक रिपोर्ट मिळाली. नाऊ यू थिंक दॅट यू शुड रिक्वायर सम सेकंड ओपिनियन. ठीक आहे, तुम्ही हेल्दी आहे, माईस प्लस मायनस काही काही तुमचे पॅरामीटर्स प्लस मायनस आहे, जसं तुमचं सॉर्ट ऑफ प्रोग्रेस कार्ड म्हणतो आम्ही आमच्या लँग्वेजमध्ये. तर मग त्यावेळेस आपल्याला एक क्युरिओसिटी राहते की दिस रिपोर्ट्स आर रिअली वॉर्निंग एनिथिंग ऑर वॉरंट एनिथिंग ऑर दिस ऑल ओके. त्याच्यासाठी सेकंड ओपिनियनला तुम्ही डॉक्टरकडे जाल. आता कसं आहे की समजा पेशंट आला माझ्याकडे किंवा पर्टिक्युलरली डॉक्टरांकडे, ती रिपोर्ट्स बघितली, वी आर ट्राईंग टू एक्स्ट्रॅक्ट यु नो डॉक्टर जे नाव आहे ते कुठून निघालेलं आहे? डॉक्टर मीन्स डिटेक्टिव्ह. म्हणजे रोग निदान जे करतात त्यांना डॉक्टर म्हणतात. ॲक्च्युली डिटेक्टिव्ह पासून हे डॉक्टर नाव निघालं आहे. सो व्हॉट एव्हर रिपोर्ट दे आर टेलिंग, व्हॉट एव्हर सिम्टमॅटॉलॉजी दे आर टेलिंग, त्यांच्या शरीरात काय प्लस मायनस आहे, आम्ही त्यांचे फिजिकल पॅरामीटर्स बघू, त्यांचं पल्स, बीपी, एव्हरीथिंग बघू, त्यांचे जे सिम्टम्स, काही कंप्लेंट्स विचारू की काय होत आहे वरून मला, छोट्या मोठ्या काही कंप्लेंट्स सांगतील. जेव्हा पूर्ण त्यांचे रिपोर्ट्स रेडी राहतात, त्याच्यात एखादा पॅरामीटर समजा आमच्या एक्सपर्टाईजनुसार, समजा आता मला आता 20 वर्षाचा गेला एक्सपिरियन्स आहे, मोठे मोठे एक्सपिरियन्स डॉक्टर्स आहेत, ते बघूनच सांगू शकतात पेशंटला की ओके तुमच्यामध्ये याची डेफिशियन्सी राहू शकते मग. पण रिपोर्ट अँड ही सिम्टम्स डज नॉट मॅच. तर 100% तर असं नाही होत, पण काही काही जे राहतात, कारण आम्हाला आन्सर द्यावं लागते ॲज अ डॉक्टर, ॲज अ एक्सपर्टाईज, सेकंड ओपिनियन दे आर कमिंग टू मी, सो आय हॅव टू आन्सर देअर क्वेरीज. अशा वेळेस वी हॅव ऑल्सो टू क्रॉस चेक. आम्हालाही क्रॉस चेक करावं लागतं की खरंच हे पॅरामीटर नॉर्मल आहे की काही प्लस मायनस आहे. ॲट दॅट टाइम वी आस्क फॉर दॅट पर्टिक्युलर टेस्ट टू गेट सम आयडिया. जर त्या टेस्ट जवळपास तशाच राहिल्या तर दॅन फाईन, पण काही कमी जास्त राहिलं तर मग काय होते की मिसकन्सेप्शन ऑर मिस ट्रीटमेंट इज मोर कर्स इन सोसायटी दॅन प्रॉपर ट्रीटमेंट. मिस ट्रीटमेंटनी काय होऊ शकतं की वी आर गेटिंग द ट्रीटमेंट टू द डिसीज विच वी आर नॉट हॅव्हिंग. अनफॉर्च्युनेटली त्याचं डिसीज बर्डन, मेडिसिन बर्डन, पिल बर्डन भरपूर वाढत जातं. सो टू नलिफाय दॅट ॲटलिस्ट एक 500ची टेस्ट आत्ता करा, तुमचं ते आन्सर तुम्हाला मिळून देईल. दॅट इज द वे. इंटरेस्टिंग. थँक्यू डॉक्टर, इतक्या प्रश्नांची उत्तरं देण्याबद्दल. आय आय होप काय बी कॉन्फिडेंट आहे हे ऐकून भरपूर लोकांना जे काही मिसकन्सेप्शन्स असतील आहे ॲज अ डॉक्टर प्रोफेशनच्या अराउंड किंवा काही हेल्दी हॅबिट्स ज्या तुम्ही सांगितल्या, शुगर वर्सेस शुगर फ्रीबद्दल जे सांगितलं, लोकांना, भरपूर लोकांना आज त्याचा खरा डिफरन्स काय आणि a lot of people will make lifestyle changes after hearing this. So thank you once again, doctor, for
enlightening us with all the information. It was a pleasure having you here. Thank you very much. थँक्यू.